प्रोटीन फायबरने भरपूर, इम्युनिटी वाढवणारे, उष्णतेचा दाह कमी करून पोटाला थंडावा देणारे, उन्हाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा देऊन शरीर मजबूत ठेवणारे, उष्णतेच्या सर्व समस्यांवर गुणकारी असणारे, तोंडात टाकताच विरघळणारे, साखरेचा अजिबात पाक न करता मुगाच्या डाळीचे दाणेदार असे लाडू आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम इथे मुगाच्या डाळीचे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ मी घेतली आहे। ही डाळ मी निवडून घेतलेली आहे। याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतके आहे। तुम्हाला जितक्या प्रमाणात लाडू बनवायचे आहे तितक्या प्रमाणात तुम्ही डाळ इथे घेऊ शकता। तर आता आपण हीच डाळ वापरून छान असे पोटाला थंडावा देणारे मुगाच्या डाळीचे दाणेदार असे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी सर्वात प्रथम घेतलेली डाळ जी आहे ती 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊयात। कारण मार्केटमधून आपण डाळ विकत आणतो त्यावेळेस त्याला पावडर लावलेली असते, तसेच बराच वेळा हातळली गेलेली असते। डाळ धुवून घेतली आहे। आता यातील पाणी जे आहे निथळून बाजूला काढून घेतले आहे। तर ही डाळ मी चाळणीवरती फक्त 5 मिनिटे सुकण्यासाठी ठेवली आहे। डाळ जास्त जरी सुकली नाही तरी चालेल, कारण ही डाळ आपण भाजूनच घेणार आहोत। तर आता डाळ सुकत आहे तोपर्यंत लाडू बनवण्यासाठी लागणारी पिठी साखर तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी घेतली आहे पाऊण वाटी साखर। 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी इथे मी पाऊण वाटी इतकी साखर घेतली आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात डाळ घेतली असेल त्यानुसार साखर घ्यावी। तर इथे मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये पिठी साखर तयार करून घेतली आहे, कारण आज आपण पाक न बनवता लाडू बनवत आहोत। त्यासाठी अशा प्रकारे पिठी साखर तयार करून घ्यावी। पिठी साखर इथे आपली तयार आहे। आता डाळ सुकली आहे का ते पाहूयात। तर इथे पाहू शकता डाळ सुकली गेली आहे। यामध्ये थोडासा ओलसरपणा शिल्लक आहे, परंतु आपण डाळ भाजून घेणार आहोत। डाळ भाजून घेतल्यानंतर यातील ओलसरपणा नाहीसा होतो। तर आता डाळ भाजून घेऊयात। त्यासाठी कढई गरम करण्यास ठेवली होती। कढई गरम झालेली आहे। यामध्ये भाजण्यासाठी सर्व डाळ टाकून घेतली आहे। गॅसच्या फुल फ्लेमवरती आता मी ही डाळ जी आहे सतत अशा प्रकारे मिक्स करत भाजून घेणार आहे। तर ही डाळ भाजून घेताना यामध्ये तूप घालण्याची आवश्यकता नाही आहे, अशीच आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे। तर छान अशी खमंग लालसर रंग येईपर्यंत ही डाळ आपण भाजून घ्यायची आहे। तर इथे मी डाळ जी आहे ती एकसारखी सतत अशा प्रकारे हलवत भाजून घेत आहे। तर इथे पाहू शकता डाळ जी आहे ती छान अशी भाजली गेली आहे। भाजल्यानंतर याचा छान असा खळखळ आवाज येत आहे। तसेच डाळ भाजली गेली की नाही हे कसे समजावे, तर डाळ भाजल्यानंतर याचा मंद असा सुगंध घरभर दरवळतो। तर इथे आपली छान अशी डाळ खमंग लालसर भाजून तयार आहे। आता इथे मी गॅस बंद केला आहे। भाजलेली डाळ आपण थंड करून घेऊयात। तर इथे पाहू शकता भाजलेली सर्व डाळ जी आहे मी थंड करून घेतलेली आहे। तर आता ही सर्व डाळ जी आहे ही डाळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून याचे पीठ तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी सर्व डाळ एकदाच मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केली आहे। जास्त प्रमाणात डाळ असेल तर थोडी थोडी करून मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करावी। तर अशा प्रकारे इथे मी छान असे दाणेदार मुगाच्या डाळीचे पीठ तयार करून घेतले आहे। जास्तही बारीक पीठ तयार करायचे नाही, तर लाडू जे आहे खाताना टाळ्याला चिकटले जातात। तर इथे मी दाणेदार असे पीठ तयार करून घेतलेले आहे। आता हे पीठ आपण भाजून घेऊयात। त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती। कढई गरम झाली आहे। यामध्ये ॲड करत आहे 2 टेबलस्पून साजूक तूप। आता हे तूप जे आहे ते इथे छान असे वितळले आहे। तर यामध्ये मी ॲड करत आहे तयार करून घेतलेले मुगाच्या डाळीचे सर्व पीठ। तर आता हे मुगाच्या डाळीचे पीठ जे आहे ते आपल्याला जास्त असे भाजायचे नाही, कारण सुरुवातीला आपण मुगाची डाळ जी आहे ती भाजून घेतलेली आहे। फक्त 2 ते 3 मिनिट गॅसच्या फुल फ्लेमवरती सतत अशा प्रकारे हलवत हे पीठ जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हे पीठ जे आहे सतत अशा प्रकारे मिक्स करत राहायचे, नाहीतर हे कढईमध्ये तळाला चिकटून करपू शकते। तर अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते छान असे मी 2 ते 3 मिनिट भाजून घेतले आहे। तुम्ही इथे पाहू शकता भाजून घेतल्यानंतर याचा हलकासा कलर बदलला गेला आहे। तर अशा प्रकारे आपले सर्व मुगाच्या डाळीचे पीठ जे आहे भाजून तयार आहे। आता इथे मी गॅस बंद केला आहे। आता हे भाजून घेतलेले पीठ जे आहे ते आपण थंड करून घेणार आहोत। तर पीठ भाजून घेतल्यानंतरही छान याचा मंद असा सुगंध घरभर दरवळत आहे। तर आता इथे पीठ जे आहे ते मी थंड करून घेतले आहे। हे हलकेसे थोडेसे कोमट असताना यामध्ये आता ॲड करत आहे तयार करून घेतलेली पिठी साखर। पिठी साखर ॲड केल्यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे 1 चमचा विलायची पावडर। ॲड केलेली विलायची पावडर तसेच पिठी साखर जी आहे ती इथे मी आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे। यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता।
मी ते कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स ॲड केलेले नाही आहेत. पिठी साखर तसेच विलायची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे. पिठी साखर ॲड केल्यामुळे याचा कलर तुम्ही पाहू शकता थोडासा सफेद असा झालेला आहे. तर आता याला नॅचरली कलर यावा ना यासाठी मी यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा हळद. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरलेला नाही आहे. ॲड केलेली हळद इथे व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे. तर आता या पिठाला छान असे बाइंडिंग यावे ना यासाठी यामध्ये ॲड करत आहे 2 टेबलस्पून साजूक तूप. तर हे तूप गरम ॲड करायचे आहे, का ते पुढे मी सांगणारच आहे. तूप गरम असल्यामुळे हे तूप जे आहे ना ते चमच्याने व्यवस्थित असे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तूप इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर ना आता हे पीठ जे आहे ना ते हाताने छान असे परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे आपण तूप व्यवस्थित गरम ॲड केल्यामुळे काय होते की यामध्ये आपण जी पिठी साखर ॲड केलेली आहे ना तूप गरम असल्यामुळे या साखरेला हलकेसे असे पाणी सुटू लागते. तसेच हाताच्या गरमीमुळेही साखरेला पाणी सुटू लागते व हे पीठ जे आहे ना ते ओलसर असे तयार होते. यामुळे लाडू तयार करण्यासाठी या पिठाला छान असे एक बाइंडिंग तयार होते. तिथे पाहू शकता जसजसे हे पीठ मी मिक्स करत जात आहे ना तसतसे हे लाडूचे मिश्रण जे आहे ना ते ओलसर होत आहे. तसेच याचा कलरही बदलला जात आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे मी 4 ते 5 मिनिटे आहे ना हे पीठ जे आहे ना ते छान अशा प्रकारे हाताने मिक्स करून घेतले आहे. तर मस्त असा याला ओलसरपणा आलेला आहे, छान असे बाइंडिंग तयार झालेले आहे. तर इथे पाहू शकता मस्त असे आपले लाडू बनवण्यासाठीचे मिश्रण जे आहे ना ते तयार झालेले आहे. तुम्हाला जर हे मिश्रण कोरडे वाटत असेल ना तर अशा वेळेस तुम्ही आणखीन यामध्ये गरम करून तूप ॲड करू शकता. तर इथे पूर्णपणे लाडू बनवण्यासाठीचे मिश्रण आपले तयार आहे. आता आपण लाडू बनवून घेऊयात. लाडू बनवण्यासाठी आता यातील थोडेसे मिश्रण घेऊन ना इथे मी आता लाडू बनवून घेत आहे. तर इथे मी लाडू जो आहे ना अगदी छोटे छोटे आकाराचे बनवून घेत आहे. तुम्हाला हव्या तितक्या आकारामध्ये तुम्ही हे लाडू बनवून घेऊ शकता. अगदी सहजरित्या पटकन सोप्या पद्धतीने आपला छान असा गोल गरगरीत मस्त असा मुगाच्या डाळीचा दाणेदार लाडू इथे तयार झालेला आहे, पाहू शकता. लाडू बनवण्यासाठी जास्त असा वेळ लागला जात नाही, पटकन छान असे पटापट लाडू बनले जातात. तर मस्त असा लाडू बनला गेला आहे. तयार झालेला लाडू आता इथे मी बाजूला ठेवून देत आहे व अशाच प्रकारे उरलेले लाडू बनवून घेत आहे. मुगाची डाळ जी आहे ना पचनासाठी खूप हलकी असते. मुगाची डाळ थंड असते, यामुळे उष्णतेमध्ये ना आपल्या पोटाला छान असा थंडावा मिळतो याच्या सेवनाने. तर अशा प्रकारे सर्व मिश्रणापासून मुगाच्या डाळीचे लाडू तयार करून घेतले आहेत. तर फ्रेंड्स पाहू शकता मुगाच्या डाळीचे लाडू खाण्यासाठी छानसे तयार आहेत. त्याचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता. हे लाडू जे आहेत ना उष्णतेचा दाह कमी करून पोटाला थंडावा देतात, उन्हाळ्यामध्ये शरीराची इम्युनिटी वाढवतात, शरीराला ऊर्जा देतात, तसेच शरीर मजबूत ठेवण्यासाठी खूप असे फायदेशीर आहेत. तर नक्कीच या उन्हाळ्यामध्ये हे लाडू घरी बनवा व कशा प्रकारे झाले होते हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा. तर पाहू शकता आतमधूनही अगदी मस्त असे दाणेदार तयार झाले आहेत. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.